त्यांच्या घरी जेवायला होता पठ्ठ्या आणि त्यांच्यामध्ये 5 जण भावते कठीण होते ते कोण पांडव त्यातला एक गडी नंगाट होता भीम तो गडी डोक्यात कमी होता तब्येतीत मोकार कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात आणि जी हळूच बोलतात लफडच डेंजर मंडळी हा भीमगडी डोक्यात कमी तब्येतीत जास्त यानं दिवस नाही उगून दिला तर ते आंधळ गाठवलं आता ऐका बारीक त्यानं त्याला डायरेक्ट सांगितलं ऐक आंधळे ऐक ऐक तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही अरे माझ्या घरातलं जे अन्न खातो तू ते आम्हाला दिलेल्या तळतळाटाच आहे तुला कधी लकलाभ होणार नाही ऐक आंधळ्या एक दिवस तुझा हसायचा होता तो माझा रडायचा होता आज माझा दिवस हसायचा आहे तुझा दिवस रडायचा आहे ऐक विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले नाक्षागरात तुम्ही आम्हाला जाळलं अरे आमची बायको तुम्ही 100 जणांनी ओढीत आणली तर ती एकटी रडत होती अरे ती एकटी जेव्हा रडत होती तेव्हा तुम्ही 100 जण हसत होते रे आमची बायको रडत होती तेव्हा तुम्ही हसत होते ती देवाला म्हणत होती मला वाचवा तेव्हा तुम्ही तिचे केस धरून ओढीत होते ऐक आज तू माझ्या घरातलं अन्न खातो तुला लकलाभ होणार नाही ध्यानात ठेव आणि तुझे 100 पोरं म्या मारलेत एकट्यानं न पाचता मग पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते हे आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा घे बारगड्या मोडून फक्त त्या भीमाने एक वाक्य सांगितलं तुला माझ्या घरातलं अन्न तर लकलाभ होणार नाही तुझी 100 पोरं म्या मारल्यात आणि म्हातारा जेवाय बसला का भीमी यायचा आणि त्याला म्हणायचं आंधळ्या थोरला पोऱ्या म्या मारला का आला बाप जेवलो ते म्हाताराच वाळलं खाऊन